लाइफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील वडगावामध्ये विठ्ठल रखुमाई अखंड हरिनाम महोत्सव 2026 सोहळा मोठ्या आनंदात वडगावातील ग्रामस्थांनी केला साजरा. दरवर्षी वडगावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळा ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यावर्षी देखील मोठ्या आनंद उत्साहात वडगावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन अखंड हरिनाम सप्ताह सोहळा साजरा केला असून या विठ्ठल रखुमाई अखंड हरिनाम महोत्सवात वडगावातील ग्रामस्थांनी तन मन धनाने देखील सहकार्य केले. तसेच या हरिनाम महोत्सवामध्ये वड ग्रामपंचायतीचे देखील मोलाचे सहकार्य मिळाले. गजर हरिनामाचा गजर भक्तीचा वडगावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या आनंदात साजरा झाला असून यावेळी पालखी सोहळा देखील वडगावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थित लावत पालखी सोहळ्याचा देखील आनंद मोठ्या आनंदात साजरा केला. तर चला पाहूया यावेळी वडगावच्या विठ्ठल रखुमाई अखंड हरिनाम महोत्सवात वडगावातील ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताह संदर्भात माहिती देताना काय सांगितले पाहूया. आज या विठ्ठल रखुमाई हरिनाम सप्ताह सोहळा याचा आज समारोपाचा दिवस. काल्याचं कीर्तन नुकतंच आटोपलेलं आहे. आपण बघत असाल हा महोत्सव साजरा करण्याचं आज 57वं वर्ष आहे. म्हणजे ही खूप मोठी तपश्चर्या आहे. कारण आज आपण बघता की आर्थिक सहकार्याबद्दल बोलले, पण 57 वर्षापूर्वीची जर आपण परिस्थिती बघितली तर ती निश्चितच फार वेगळी होती. आज सर्व या गावामध्ये सदन आहेत, पण ज्या वेळेला हा सप्ताह सोहळा उत्सव हा सुरू केला त्यावेळेला कदाचित त्यांच्या मनामध्ये एक भावना असेल, सर्वप्रथम भक्ती असेल, पण असे जेव्हा महोत्सव किंवा हे साजरे होतात त्याच्या मागे हेतू एकच असतो. महाराजांनी चांगलं एक उदाहरण दिलं की आपापसातील मतभेद, मनातील मनभेद या गोष्टी विसरून सर्व इथं एकत्र येतात आणि आनंदाने आपण बघत असाल अख्खं गाव गुण्या गोविंदाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या मनातील सर्व रागरोष दूर सोडून इथं या सप्ताहामध्ये उपस्थित असतात. हा सप्ताह समारोप बघितला तर 57 वर्षापूर्वी जी काही मंडळी होती तर त्यांच्या पश्चात माझ्या पिढी जे बघत आलं ते लवनाथजी भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताह सोहळ्याचं आयोजन होत असायचं. पण आज त्यांच्या पश्चात ही परंपरा आमचे जयवंत बुवा भोईर असतील, आमचे हरिदास बुवा भोईर असतील, साईनाथजी बुवा भोईर असतील, साईनाथजी पाटील असतील, आमच्या इथं उपस्थित हिंदूआई भोईर आहेत, तशाच मीराबाई भोईर, सर्व आमच्या आया बहिणी माता भगिनी ज्या मंदिरामध्ये एकादशी असेल, संकष्टी चतुर्थी असेल त्या दिवशी मंदिरामध्ये भजन कीर्तन हा चालू असतो. आणि आई मुक्ताई आमचं जे भजनी मंडळ असेल त्यांचं सर्व उपस्थितीमध्ये हे सप्त्याचं कार्य संपन्न होत असेल. गावातील सर्व मंडळी आहेत, कोणी कीर्तन सेवा देतो, कोणी अन्न सेवा देतो, सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह हा संपन्न होत असतो. मुळात अखंडपणे 57 वर्ष हे कार्य चालू आहे, हीच मोठी त्याची पोहोचपावती आहे. आपण ज्या वेळेला पालखी सोहळा होतो त्यावेळेला बघत असाल की लहानांपासून अगदी थोरांपर्यंत वयोवृद्ध सुद्धा सामील होतात. आपण तरुणांचा उल्लेख केला, ही त्याची नांदी आहे की उद्याची जी ही धुरा आहे ही आमच्या तरुणांच्या खांद्यावर जाणार आहे. आणि हीच समजून ते या सप्ताहामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होतात, कारण आमची पुढची पिढी हा वारसा यशस्वीपणे चालवण्यासाठी समर्थ आहे. एक गाव एक होळी, एक गाव एक होळी, गणपतीची महाआरती एकच, दीपावली एकच. या गावामध्ये कुठलाही सण असो सर्व एकत्र येऊन साजरे करतात. कारण हा सण आणि उत्सव हे साजरे करण्याचं कारणच ते आहे की सर्व आपापसातले मतभेद सोडून एकत्र येणे. इतर गावातील लोकांनी सुद्धा आदर्श घ्यावा, कारण 57 वर्ष हा सोहळा अखंडपणे चालू आहे. आमच्या सप्त्याला 57 वर्ष झाली. आम्ही इथे सर्व महिलांशिवाय कुठचंच काम होत नाही आणि 57 वर्ष झाली आमच्या महिलांचे. आम्हाला खूप आम्ही आहोत मुक्ताई भजनी मंडळ वळ आमचं. आम्ही 40-50 माणसं आम्ही
मंदिरात जमतो. आम्ही हरिपाठ करतो. संकष्टीला, एकादशीला महिला आम्ही जमून इथे एकत्र सर्व नाश्ता, चहा पाणी. आणि ह्या सप्त्यामध्ये न दरवर्षीच आमच्या महिला मंडळाच्या बायका आम्हाला खूप सहकार्य करतात. व भाकरी, चहा पाणी, नाश्ता असं आमच्या महिलांच्या आम्हाला साथ आहे. म्हणून आम्ही इथे एकत्र आणि आमचा एकोबा सर्व महिलांचा असाच राहू दे. याच्या पुढे त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि असंच एकजुटीने आपल्याला सहकार्य करावं आणि आपल्या मंदिरात आपण येऊन आपल्या देवाची सेवा करावी. सर्व काय असेल ते कार्यक्रम, हरिपाठ वगैरे त्याला तुम्ही येऊन आम्हाला सहकार्य करावं ही तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे. रामकृष्ण हरी. जो समारोप झाला इथे जमलेली प्रत्येक माझी माय भगिनी, माझ्या आया बहिणी ज्या इथे उपस्थित आहेत, हा सप्ताह सोहळा संपन्न करण्यासाठी प्रत्येक ह्या सत्कारास पात्र आहेत. पण आज सर्वानुमते सर्वांच्या इच्छेने इथं आपल्या कमलताईंचा सत्कार सन्मान हा महिला मंडळांच्या आमच्या आया बहिणींच्या वतीने होत आहे. कुणी असं समजू नये की फक्त कमलताईचा इथे सत्कार होतो. इथे जमलेली प्रत्येक माझी आई बहीण ही सत्कारास पात्र आहे असं समजून आपण कमलताईचा इथे सत्कार केलेला आहे. त्याबद्दल मी मंडळाचं खास अभिनंदन करतो. इकडे या.